मित्रांनो सध्या आहे ना मी आता आहे ना नेरूचा आहे ना सिग्नल मागे टाकलाय. तर विषय काय माहिती आहे का, सायकली फिरायचं एक बेनिफिट आहे ना की कुठल्या सिग्नलला थांबायची गरजच नाही आहे. मी ह्या रस्त्यानं आहे ना 60-70-80च्या स्पीडनं आहे ना चालायचो. आणि आज असा दिवस आहे, मी आज सायकलीवर आहे. असे लेग्स आहेत ना आता कुठेतरी असं हेवी झाल्यासारखं झाल्यात. वाटतं संध्याकाळी घरी गेल्यानंतर आहे ना शांत पडायला लागणार आहे मला. नमस्कार मित्रांनो, तर मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मिस्टर गावडे पाटील. तर भावांनो आज आहे ना वीकेंड आहे. आज कुठे ट्रेकला वगैरे तर नाही गेलो, पण काय असतं ना ज्याला फिरण्याचा वेळ लागलेला असतं ना तो आहे ना सुट्टीच्या दिवशी घरात नाही बसत. तर आजचा आहे ना जरा थोडा ट्रॅव्हल थोडा वेगळा आहे आपला. रोज आपण बुलेटवर जातो, आज आहे ना सायकलीवरचा, आज पूर्ण सायकलीवर आपला आहे ना प्रवास चालू आहे. आज सकाळपासून घरामध्ये ना थोडा आराम वगैरे केला, थोडी एडिटिंगची कामं होती, एडिटिंगची कामं करून टाकली. खूप दिवसापासूनचे 2-3 ब्लॉग आहे ना पेंडिंग होते एडिट करायचे, ते आता एडिट करून झालेत. आता टार्गेट तर आहे की ना जे नवी मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे ना तिथपर्यंत जायचं. बघूया आपण तिथपर्यंत जातोय का त्याच्या आधीच थांबतोय. कारण बऱ्याच दिवसानंतर असं सायकल चालवतोय ना तर खूप हेवी वाटते, मजा येते तशी सायकल चालवायला. एवढ्या लांबचा प्रवास कधी सायकलीवर नव्हता गेला, पण बघूया आपण ट्राय करूया. जर जमत असेल आपल्याला ना, जमायला काही अवघड नाही आहे, केलं तर सगळं होणारच. पण ठीक आहे, आपल्या बॉडीने ते एक्सेप्ट केलं ना तर एखादी पुढची ट्रिप आहे ना आपण सह्याद्रीमध्ये पण सायकलीवर करूया. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो सध्या आहे ना मी आता आहे ना नेरूचा आहे ना सिग्नल मागे टाकलाय. तर विषय काय माहिती आहे का, सायकली फिरायचं एक बेनिफिट आहे ना की कुठल्या सिग्नलला थांबायची गरजच नाही आहे. सिग्नल आला इकडं तिकडं बघायचं, गाड्या नसतील तर चुपचाप निघायचं. कारण फोटो जरी काढला तरी थोडी ना सायकलला नंबर प्लेट आहे, आपल्याला चलन वगैरे येऊ शकतं. आणि माहिती आहे का अजून एक एक्सपिरियन्समध्ये म्हणजे माहिती आहे का, बाईकवर फिरताना कशी सवय असते आपल्याला की ना फर्स्ट अँड सेकंड लेननं चालायची. ते सायकलीवर असताना आहे ना असं एका साईडनं कोपऱ्यानं चालायला लागतं. ती बाईकवरची सवय असते ना आपल्याला की बाबा हां एखादी गाडी स्लोमध्ये चालत असेल ना झटकन राईट साईडनं त्याला ओव्हरटेक मारला. सायकलीवर पण माझा आहे ना 2-3 वेळा तसाच विषय झाला की बाबा समोरची गाडी स्लो चालते ना, तर मी ट्राय केलं असं सवयीप्रमाणे ते राईट साईडनं ओव्हरटेक करूया. पण नंतर ना मला अचानक क्लिक झालं, नाही बाबा आपल्याकडे सायकल आहे, तो आता विषय नाही आहे की बाबा एक्सिलेटर दिला की लगेच आहे ना आपण ओव्हरटेक करून पुढं जाऊ. एकदा आहे ना सकाळी सकाळी मॉर्निंगला आलं पाहिजे, मॉर्निंगचा विषय बघितला पाहिजे कसं काय. आहा कसं आहे हत्यारा, काही प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे बाईकवर सायकलवर. मित्रांनो आता बघू शकता इकडे आहे ना मी आता सीवूड आहे ना ज्वेल्स पार्कपाशी पोचलो आहे. भाई काय दिवस होते, मी ह्या रस्त्यानं आहे ना 60-70-80च्या स्पीडनं आहे ना चालायचो. आणि आज असा दिवस आहे, मी आज सायकलीवर आहे, हार्डली 10च्या स्पीडनं चालू आहे, 10 ते 15च्या स्पीडनं चालू आहे. तर मित्रांनो आता आहे ना ते नवी मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे ना ते पुढं थोडक्यात राहिले. तर इथे आहे ना सिग्नलच्या बाजूला बघा, इथे आहे ना मला एक काका दिसले, ते इथे आहे ना ड्रॉइंगचं काम करतात का, एकदम परफेक्ट आहे का. पूर्ण यांनी हे ड्रॉइंग काढले. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. ते कधीपासून पेंटिंगचं काम करता तुम्ही? हां मला कमीत कमी 18 वर्ष झाला. किती? 18 वर्ष. 18 वर्ष. हे नवी मुंबईमध्ये सगळीकडं तुम्हीच कामं करता का? फार जागा केला हां करतो. मित्रांनो फायनली मी नवी मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे तिथं पोहोचलेलो आहे. आता इथं मागं बघितलं भाई, ते कसलं एकदम भारी पेंटिंग करत होते. आपण इथं रस्त्यानं वगैरे फिरताना वगैरे बघतो इथं की आजूबाजूला की नाही ड्रॉइंग वगैरे काढलेलं असतं, पण आपल्याला काय माहीत नसतं कुणी ड्रॉइंग काढलंय कुणी काय. पण आज आपल्याला फायनली त्या ड्रॉइंग मागचे ना कोणते हात आहेत ना ते आज आपल्याला कळाले. ते आर्टिस्ट भेटले आपल्याला. म्हणजे सगळे ड्रॉइंग काय त्यांनीच काढलेत असं नाही आहे, पण हां
100%पैकी आहे ना 40% काम तर त्यांनी केलं असेल. भावांनो आता आहे ना इथं बऱ्यापैकी आराम करून झाला आहे. फोटोज वगैरे काढले, जरा निवांत बसलो होतो थोडा वेळ आणि आता आहे ना जरा परतीचा प्रवास करायचा वेळ आला आहे. आता डोळ्यावर सूर्यदेव आहेत आणि हे मागे आपला इंडियाचा आहे ना नॅशनल फ्लॅग आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा ऑफिस. भावांनो वेळेनुसार माणसाने ना निर्लज्ज व्हायला पाहिजे. बघा आत्ताच मी आहे ना मम्मीच्या शिव्या खाल्ल्यात तरी पण एकदम आयटी ते. विषय काय झाला माहिती आहे का, मी आहे ना आज मम्मीला बोललो होतो की बाबा मम्मी आज महिना ट्रेकला वगैरे कुठं जाणार नाही, घरीच बसणार आहे. पण आहे ना मला घरामध्ये बसून बोर व्हायला लागलं. मी 2 वेबसिरीज बघितल्या तरी पण मला बोर होत होतं. शेवटी काय ज्याला फिरायचं वेळ असतं ना त्याला नाही रे घरामध्ये बसवत, म्हणून मी आता काढली सायकल आणि आलो फिरायला. आणि मम्मीला कळालं आहे, मम्मीने ना घाल शिव्या घातल्या. मला म्हणते निर्लज्ज आहेस तू, तुला काय बोलण्यामध्ये अर्थ नाही आहे. भावनो तुमच्या बाबतीत पण असं होतं का? नक्की मला सांगा रे कमेंट करून, का माझ्याच बाबतीत असं होतंय फक्त. भावनो आता आहे ना रिटर्न जर्नीमध्ये विषय काय होते माहिती आहे का, येताना जोशमध्ये आलो होतो, जाताना थोडं आहे ना असं लेग्स वगैरे खूप आहे ना हेवी झालेत. असं त्यामुळे ना पॅन्डल मारताना पण एकदम आहे ना पायामध्ये गोळा आल्यासारखं होतं आहे. काय ह्याच्या आधी कधी आपण एवढी जास्त सायकलिंग केली नव्हती, फर्स्ट टाईमच करतो आहे, त्यामुळे जास्त लांबचं पण टार्गेट नव्हतं घेतलं. काय 14-28 मला वाटते टोटल आहे ना 28 किलोमीटर आहे घनसोलीपासून नवी मुंबईचं आहे ऑफिस. काही आपल्याला ह्याच्यापेक्षा आहे ना खूप मोठा पल्ला आहे ना करायचा आहे. कसं काय व्हायचं काय माहीत. चला बघूया, आपण गिवअप नाही करायचं, होईल आज ना उद्या नक्की होणार. आई ना लय सांभाळून सायकल चालवायला लागतं बरं का. हे बाईकपेक्षा सायकल चालवणंच लय अवघड आहे बाबा. कोण पण येतंय बाई तर सायकलीला आहे ना आरशे पण नाही आहेत. बाई माझं सारखं लक्ष आहे ना असं बाजूला जाते, मग नंतर न कळतंय अरे नाही रे भाई सायकलीला आरशे नाही आहेत आपल्या. भाई बाईकपेक्षा आहे ना सायकल चालवणं लय अवघड आहे बरं का. हे आरशांची लपडी, हां चायला परत पॅन्डल मारा, त्यामुळं पाय दुखतात ते वेगळाच विषय. पण जे सायकल चालवतात ना त्यांना मानायला पाहिजे का भाई, एवढे लांब लांबचे पल्ले मारतात ते मागे मी बघितलं होतं, अष्टविनायक सायकलीवर गेलं होतं, पूर्ण अष्टविनायकचं सर्किट. खतरनाक विषय आहे का. इथं माझी 14 किलोमीटरमध्ये हवा निघाली चांगलीच. मित्रांनो वाशीला पोचलो आहे आता मी, आता थोडंच डिस्टन्स राहिले आता. मित्रांनो फायनली मी घरी पोचलो आहे. किती 4:45 वाजता आहे ना मी आजच्या ना राईडला आपलं सुरुवात केली होती. आता 7 वाजलेत. 7 वाजता मी बघू शकता इथं 7 वाजले. 7 वाजता आता मी घरी पोचलो आहे. मम्मी माझी जर्नी पूर्ण झाली. मी बेलापूरवरनं सायकलीवरनं आलो. तर चला मजा आली, तशी काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला भेटला. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो, तर नक्कीच आहे ना आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.